हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज 12 मार्चच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या भागामध्ये काय घडलं ते आपण पाहूया. तुम्ही या चॅनलवर जर नवे असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोजचे मालिकेच्या अपडेट्स लवकर समजतील. काव्य आणि नंदिनीचा होळीचा प्लॅन ठरतो. काव्य तयारीला जाते. नंदिनी म्हणते, हॅपी होली जीवा, तुम्ही माझ्या आयुष्याला लागलेला सुंदर कलर आहात, पण आज थोडी मस्ती अलाउड आहे. इकडे शारदा धनंजयला कलर लावते आणि म्हणते हॅपी होली. दोघेही एकमेकांना विश करतात. शारदा म्हणते, चला आवरा उठा. धनंजय म्हणतो, आज काय ठरवलंय होळीला? शारदा म्हणते, सगळं मुलींनीच ठरवलंय. नंदिनीचा फोन आला होता, मला म्हटली तुझ्या हातची पुरणपोळी खायची. इकडे जीवा पुरणपोळी बनवत असतो. तो एकटाच बडबड करत असतो. पुरणपोळी खाऊन चकाचक बाई वेडी होणार आता. पार्थ तिथे येतो. दोघेही हॅपी होली विश करतात. जीवा म्हणतो, यावेळी मी पुरणपोळी करणार आणि तू कटाची आमटी करणार. म्हणजे कसं, आई खुश आणि बायको पण खुश. आपल्या बायका म्हणतील, बाई आमचा नवरा सणासुदीला झोपत नाही, पुरणपोळी बनवतो. पार्थ म्हणतो, अरे घरात कोणीच नाही आहे. जीवा म्हणतो, सगळे टेरेसवर रंग उधळत असतील रे. पार्थ म्हणतो, इतक्या शांतपणे? जीवा त्याच्यासोबत बेट लावतो, चल ते वरतीच असणार. दोघी टेरेसकडे जायला निघतात. नंदिनी आणि काव्या दोघींनी त्यांच्यासाठी कोड्यांच्या चिठ्ठ्या लिहून ठेवलेल्या असतात. जीवा आणि पार्थ त्या चिठ्ठ्या पाहतात आणि त्यांना कोडं सुटतं. त्यांना समजतं की काव्य आणि नंदिनी मोहितेंकडे गेले आहेत. पार्थ म्हणतो, अरे दोघी नाही, घरचे पण गेले आहेत, चल आपण पण निघूयात. जीवा आणि पार्थ मोहितेंच्या घरी आलेले असतात. जीवा बेल वाजवतो. जीवा म्हणतो, अशी बेल वाजवल्यावर थय्यबली वैतागायचा. पार्थ म्हणतो, वैतागू दे रे. दोघेही आपल्या बायकांना कलर लावायला एक्सायटेड झालेले असतात. दरवाजा कोणीच उघडत नसतं. पार्थ म्हणतो, काय झोल असेल रे? जीवा म्हणतो, थय्यबलीचा प्लॅन असणार. नंदिनी आणि काव्या बाल्कनीमधून जीवा आणि पार्थच्या अंगावर कलरचं पाणी टाकतात. पार्थ म्हणतो, दरवाजा उघडा काव्या. काव्य म्हणते, नाही. जीवा म्हणतो, सोडणार नाही तुला चकाचक बाई. जीवा पार्थला म्हणतो, चल भाई, मला माहिती आहे दुसरा रस्ता. ते तिथे जातात. तर तिथे सगळे घरचे कलर लावायला तिथे येतात. मोहिते आणि देशमुखांची रंगपंचमी स्टार्ट होते. कलर खेळल्यानंतर सगळे बसतात. सर्वजण कचोरी खाण्यासाठी बसतात आणि मानेनी म्हणते, सुना खूप हुशार आहेत, काय मस्त बकरा बनवला आहे. पार्थ आणि जीवा म्हणतात, मला जरा बोलायचं आहे. दोघेही साईडला येतात. दोघेही म्हणतात, पहिल्या सणाला इज्जत काढताय आपली, जोक करून ठेवलाय. जीवा म्हणतो, आपण पण दाखवून देऊ, चल. दोघेही जातात. ते दोघेही ताक बनवायला गेलेले असतात. पार्थ ताक बनवत असतो. जीवाने भांग आणलेलं असतं. जीवा म्हणतो, बाबाजी की बुटी आणि देशमुख बॉईज ऑन ड्युटी, थय्यबली की बेटिया बेहाल हो जाएंगी. पार्थ नंदिनी आणि काव्याच्या ग्लासमध्ये भांग मिक्स करतो. पार्थ आणि जीवा सगळ्यांसाठी ताक घेऊन येतात. मिथून काका म्हणतो, यात काय भांग वगैरे आहे काय? पार्थ म्हणतो, भांग वगैरे पिऊ नये, चांगलं नसतं. जीवा म्हणतो, छान ताक करून आणले, घ्या. जीवा म्हणतो, तू भांग प्यायलास तर काय करतो हे आम्हाला माहिती आहे सगळ्यांना. धनंजय म्हणतो, आम्हाला पण कळू दे. जीवा म्हणतो, हा आमचा काका पिला, मग काय, शाळेपासून कॉलेजपर्यंतच्या सगळ्या गर्लफ्रेंडची नावं आमच्यासमोर ओकला. सगळे हसायला लागतात. सगळे ताक प्यायला घेतात आणि 2 ग्लास साईडला असतात. मानेने विचारते, ते कोणाचे? आणि हा एपिसोड इथेच संपतो. पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे, काव्य आणि वसूने भांग पिली आहे. वसू भांगेच्या नशेमध्ये 16 डिसेंबरचं सत्य काव्याला सांगत आहे. हे अपडेट्स जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. IK मिक्स तडकाला. बाय.